नमस्कार मित्रांनो. यूट्यूबवर आपला जो अन्नवट वाट हा जो चॅनल आहे, ज्याला आपण ऑफबीट आहे असंही म्हणतो, त्या चॅनलवर मी सुरेश मुरलीधर कोडेकर तुमचे स्वागत करतो. मित्रांनो, पुण्यात आत्ताच एक घटना घडलेली आहे आणि त्या घटनेच्या अनुषंगाने हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. ती घटना अशी आहे की दोन मित्र दुचाकीवर चाललेले असतात घराकडे. त्याच्यातला जो मित्र ती दुचाकी चालवत असतो तो रस्त्याच्या विरुद्ध दिशेने दुचाकी घेऊन चाललेला असतो, म्हणजे रॉंग साईडने चाललेला असतो आणि तो एका कारला धडकतो. आता दुचाकी उलट्या दिशेने घेऊन चालला आहे म्हणजे काहीतरी रस्त्यात घडणार, कारण ज्यांची ती वाट आहे, ज्या दिशेने जाण्यासाठी वाहनांना परवानगी आहे त्या दिशेने वाहनं जात असणार आणि हा उलट्या दिशेने आला तर त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. आणि अपघात झाल्यानंतर पाठीमागे जो बसला होता दुचाकीवर त्याला तो गंभीर जखमी झाला. आता ह्याला सुद्धा लागलं असणार. ह्याने त्या कार चालकांशी वाद घातला. कार चालकाने त्या दोघा जखमींना रिक्षात घालून ससून रुग्णालयात आणलं. तिथे पुन्हा ह्याचा जो गाडी चालवत होता त्याचा पुन्हा त्या कार चालकाशी वाद झाला. त्यामुळे ससूनमध्ये दाखल न करता तो पुन्हा आपल्या जखमी झालेल्या मित्राला घेऊन आला आणि दुचाकीवर त्याला एका परिसरात सोडून दिलं. काही भीती वाटली असेल, त्याला घाबरला असेल, पोलीस केस होईल, अमुक होईल, तसं होईल, आणि तो निघून गेला. आणि ज्या जखमी मित्राला त्याने तिथे सोडलं होतं तो रात्रभर तिथे तडफडत राहिला, कारण जखमी होता, रक्त वाहत होतं जखमांमधून, मार लागला होता, मुकामार असेल, आणि ह्या वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्या मित्राचा जीव गेला. आता ही तसं पाहिलं तर साधी घटना आहे. वरवर पाहिलं तर लोक म्हणतील काय झालं असेल, रॉंग साईडने चालला होता, त्याची चूक आहे, कारवाल्याने उलट त्याला रिक्षात ससूनला घेऊन गेला, काय प्रकरण घडलं असेल त्यांचं ते बघतील. परंतु हे वरवर न पाहता आपण या प्रश्नाच्या मुळाशी गेलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपली जी मैत्री आज समाजात दिसून येते ती फक्त मौज मजा करणे, मस्ती करणे, व्यसनं करणे, शॉपिंग करणे, फिरायला जाणे यापुरती मर्यादित आहे. आता जो मरण पावला त्याचं नाव आहे कृष्णा लक्ष्मण ससाने आणि जो मित्राला सोडून गेला त्याचं नाव आहे संतोष नागनाथ भिसे. आता ही जी घटना पुष्पमंगल कार्यालय बिबेवाडी या ठिकाणी आणि हे जे शाळा आहे त्या शाळेच्या मैदानावर त्याने तिथं टाकून दिलं आपल्या मित्राला. ती उर्दू माध्यमाचं विद्यालय आहे, चिंतामणराव देशमुख उर्दू शाळेचं मैदान म्हणतात, तिथं याने असं हे काम केलेलं आहे. आता ह्या कृष्णाला सोडून हा जो त्याचा मित्र आहे संतोष हा निघून गेला. आता ह्याला असं वाटलं की आपली ह्याच्यातून सुटका होईल, पण ह्याची सुटका कशी होईल, कारण ह्याने एकतर चुकीच्या दिशेने वाहन चालवलं, पाठीमागे बसलेल्या मित्राच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याने वेळेवर रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेलं नाही. त्याच्याही पुढे जाऊन त्याने दाखल न करता त्याला उघड्या मैदानात मरण्यासाठी सोडून दिलं. त्याने ना पोलिसांना फोन केला, ना ॲम्ब्युलन्सला फोन केला, ना त्याला प्रथम उपचार तात्काळ मिळतील हे पाहिलं. अशा सगळे गुन्हे त्याच्यावर विविध कलमान्वये दाखल होणार आहेत. यात त्या बिचाऱ्या कार चालकाची काही चूक नाही आहे. कार चालकाने उलट ह्या व्यक्तीने रॉंग साईडने येऊन त्याला धक्का दिल्यानंतरही त्याने त्याला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. आता तिथं काय भांडण झालं त्याच्यावरून, म्हणजे ते भांडण काय झालं आपल्याला माहिती नाही, परंतु भांडण हे तिथं दाखल कुणाच्या नावाने करायचं, म्हणजे रुग्णाचा जवळचा नातेवाईक कोण घेऊन आला ह्याची मुख्य तिथे नोंद करावी लागते. कारण शासकीय रुग्णालय असेल, शासकीय यंत्रणा असेल, तिथं नाव नोंदवल्याशिवाय पुढचे उपचार सुरू होत नाही. तिथे कदाचित वाद झाला असेल
आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की हा जर अपघात म्हणून कुठे रेकॉर्डला आला, अपघात झाला म्हणून, तर ह्याच्यामध्ये निश्चितच फिर्यादी येणार, आरोपी येणार आणि ह्याच्यामध्ये विरुद्ध दिशेने दुचाकी चालवणारा जो हा मुलगा आहे संतोष नागनाथ भिसे, तो निश्चितच अडकणार आणि ह्या सगळ्या झंझटमध्ये आपल्याला गुंतावं लागू नये म्हणून हा संतोष नागनाथ भिसे हा आपला मित्र कृष्णा लक्ष्मण ससाने याला त्या उघड्या मैदानावर सोडून निघून गेला आणि ह्या कृष्णा लक्ष्मण ससानेला आपले प्राण गमवावे लागले. मित्रांनो, मैत्री कधी अशी असते का? मैत्री ही संकटामध्ये खरी आपली मैत्री जोखली जाते, तपासली जाते. संकटामध्ये सापडलेल्या मित्राला मदत करणे हे मैत्रीचं सगळ्यात महत्त्वाचं काम असतं. मग ती मैत्री असा अपघात झालेला असेल, काही आर्थिक अडचणी असतील, काही कौटुंबिक अडचणी असतील, इतर काही समस्या असतील, काही माहिती पुरवायची असेल, काही इंटरनेटवरून काही डॉक्युमेंट्स हवेत, काही कागदपत्र हवेत, काही पत्ते हवेत, काही संबंध जोडायचे, काही संपर्क क्रमांक द्यायचे, काही दुसऱ्या गावातली मदतीचं ओळखीचं कोणी माणूस द्यायचं आहे, शहरातल्या शहरात वाहन हवं आहे तात्पुरतं भाड्याने, किंवा काही पेट्रोल मी टाकतो तो तुझी गाडी उपलब्ध करून दे, नातेवाईकांना निरोप दे, रुग्णालयात मदतीला थांब, मुलाबाळांना शाळेत सोडायला न्यायला आणायला मदत कर, माझी आई आजारी आहे, रुग्णालयात आजारी आहे, तो डबा नेऊन दे, माझ्या पत्नीचा आजारपण आहे, तिला माहेरी नेऊन सोडवायचं आहे, काय जे काय असेल अशा पद्धतीने आपण मैत्रीत मदत करत असतो. आणि जेव्हा मैत्रीची अत्यंत गरज केव्हा असते, जेव्हा मृत्यू दारात येऊन थांबलेला असतो आणि ज्यावेळेस औषधोपचार असेल, शस्त्रक्रिया असेल, रुग्णवाहिकेमधून रुग्णालयात ताबडतोब दाखल करायचा असेल, रक्तस्राव झाला असेल, रक्तदात्यांची मदत आहे, रक्तदान करायचं आहे, आर्थिक निधीची गरज आहे, अशा वेळेस खरी मैत्रीची परीक्षा होते. आणि त्याच परीक्षेत नेमका हा जो संतोष नागनाथ भिसे आहे तो नापास झालेला आहे आणि मित्राच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचं कलम त्याच्यावर दाखल झालेलं आहेच. पण त्याने ही गोष्ट पोलिसांपासून, कायद्यापासून लपवून ठेवली. रुग्णाला वेळेवर उपचार मिळतील हे न पाहिलं आणि रुग्णाला कुठेतरी मैदानात सोडून निघून गेला आणि त्याने पुरावे नष्ट करायचा प्रयत्न केला. असे विविध गुन्हे त्याच्यावर दाखल होईल. त्या गुन्ह्या अंतर्गत त्याला शिक्षा होईल कारण त्याने रॉंग साईडने गाडी चालवली. ज्याच्या कारला तो धडकला त्या कार चालकाची सुद्धा साक्ष नोंदवली जाईल आणि या सगळ्या घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेल्या आहेत. त्यामुळे कोणीच खोटं बोलू शकणार नाही आणि बोललं तरी न्यायालयापुढे त्याचा निभाव लागणार नाही. तेव्हा मित्रांनो, अशा प्रकारची मैत्री जोपासू नका. मैत्री हे निभवायचं एक प्रकारचं वाण असतं. ते वाण आपण स्वीकारलं असेल तर ते वाण सतीचं वाण आहे. ते निभवण्याचा कसोशीने प्रयत्न करा. मित्राला असं मरणाच्या दारात सोडून परत येऊ नका, कारण तुम्हाला आयुष्यात कधीही माफी मिळणार नाही. कायदा तुम्हाला जी शिक्षा देईल ती शिक्षा या संतोष नागनाथ भिसेला भोगावीच लागणार आहे. पण नियतीसुद्धा तुम्हाला शिक्षा देईल. तुम्ही तुमच्या नजरेत पडलेले आहात. तुमच्या नजरेतून उठण्याचं सामर्थ्य, नैतिक बळ तुमच्यात कधीच येऊ शकणार नाही आणि कुणीच तुम्हाला माफ करू शकणार नाही. हा जो कृष्णा लक्ष्मण ससाने आहे त्याचं कुटुंब तर तुम्हाला कधीच माफ करणार नाही. कारण ज्या विश्वासाने, ज्या मैत्रीच्या नात्याच्या विश्वासाने त्या कुटुंबाने तुमच्यासोबत जाण्याची त्याला परवानगी दिली, तुमच्यासोबत आहे म्हणजे तो सुरक्षित आहे अशी त्यांची भावना होती, त्या भावनेला तुम्ही हरताळ फासलेला आहे असं मला संतोष नागनाथ भिसे यांना सांगायचं आहे. मित्रांनो, आपल्यावर जेव्हा अशी कधी वेळ येईल तेव्हा तुम्हीसुद्धा मागे हटू नका. आपल्या मित्राला, त्याच्या कुटुंबियांना मदत करायला निश्चित पुढे जा असं मला या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगायचं आहे. दुश्मन किंवा शत्रूसुद्धा मृत्यूसमयी किंवा शत्रुत्व विसरून मृत्यूसमयी एकमेकाला मदत करायची असते आणि ही अशा नेमक्या मदत करण्याच्या समयी एक मित्र कमजोर ठरला, अपयशी ठरला, त्याला काय करावं कदाचित कळालं नसेल, पण त्याचं पाऊल योग्य दिशेने पडलं नाही, ज्याचं कटुफळ त्याला भविष्यात भोगावं लागेल असं मला या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगायचं आहे. अनवट वाट या वाटेवरील हा व्हिडिओ
तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. आपण मतमतांतरांशी मला अवगत होऊ द्या आणि हा चॅनल जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. इतर बांधवांपर्यंत, बंधू भगिनींपर्यंत हा चॅनल पोचवा. या चॅनलचे पथिक व्हा असं मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे. असेच वेगळ्या विषयावरील, वेगळ्या वाटेवरील व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी घेऊन येणार आहे. आणि ह्या व्हिडिओचा उद्देशच हा आहे की मैत्रीचा संदेश, मैत्रीमध्ये योग्य समयी, योग्य वेळी मैत्रीला जागे राहण्याचा, मैत्रीला जागलो आपण असा म्हणण्याचा संदेश द्यायचा आहे. तेव्हा ह्या व्हिडिओबद्दल तुमच्या कॉमेंट्स मला नक्की शेअर करा आणि ह्या वाटेवरचे प्रवासी व्हा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन.